कुरुंदवाड शहरातील शिवतीर्थ येथील गेल्या 40-45 वर्षापासून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान अखेर नगर परिषदेकडून हटवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून या कमानीची अवस्था जीर्ण झाल्यानं ती नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी ती कारवाई करण्यात आली। दरम्यान कन्यागत महापर्व कालच्या अनुषंगानं शहरात जवळपास 50 लाख रुपये खर्चाची भव्य आणि आकर्षक स्वागत कमान उभा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येतोय। त्यामुळे येत्या वर्षभरात शहरात भव्य आकर्षक स्वागत कमान उभारण्यात येणार असल्याचे बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी यांनी सांगितलं। कुरुंदवाड शहरात प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली ही स्वागत कमान 45 वर्षापूर्वी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उभारण्यात आली होती। दरम्यान कुरुंदवाड पालिकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं येथील स्वागत कमानीची दुरुस्ती करून घेण्यात आली होती। दरम्यान ही स्वागत कमान अत्यंत जीर्ण झाली होती। लोखंडी संरचनेतील भाग सैल होणं आणि संपूर्ण कमान कमकुवत होणं अशा तांत्रिक बिघाडांमुळे ती धोकादायक बनली होती। विशेषतः वादळ वाऱ्याच्या वेगात किंवा पावसाळ्याच्या काळात ही कमान कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं अपघाताची शक्यता अधिक होते। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षेच्या दृष्टीनं कमान पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला। संबंधित यंत्रणांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली असून कमान सुरक्षितपणे काढून टाकण्यात आली आहे। कुरुंदवाड शहराच्या प्रवेशद्वारावर उभी असलेली ही कमान गेली 40 वर्ष कुरुंदवाडच्या वैभवाची साक्ष देत होती। अनेक सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची ती साक्षीदार ठरली होती। कमान हटवताना अनेक नागरिक उपस्थित होते। 4 दशकांच्या आठवणीशी नातं जुळलेल्या या वास्तूचा शेवट पाहताना अनेक ज्येष्ठ नागरिक भावूक झाले। जीर्ण अवस्थेमुळे पर्याय नसल्यानं कमान हटवण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। नगर परिषदेच्या नव्या प्रस्तावानुसार इथे आकर्षक, आधुनिक आणि भव्य स्वागत कमान उभारण्यात येणार आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।